मुंबईमध्ये थोडक्यात निसटता पराभव झाला, मात्र आपली मतं कमी झालेली नाही। शिवसेनेचे मुंबईमधील गड आजही कायम। महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य। दोन व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्र विकत घेण्याचा प्रयत्न, मेलो तरी बेहत्तर, पण दोन व्यापाऱ्यांच्या गुलामीत जगणार नाही। उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर नाव न घेता निशाणा। तर महाराष्ट्रामध्ये माणसांचे लिलाव सुरू। कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही सुरू आहे त्याची शिसारी आली। हे सगळं काही चित्र पाहून बाळासाहेब किती व्यथित झाले असते। पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरे यांचे हे भाष्य। राजकारणात कधी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी स्वार्थ नसेल। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंचं हे सूचक वक्तव्य। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा सन्मान राखला जाईल। विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवलीमध्ये साथ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया समोर। राज ठाकरेंना कल्पना देऊन कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। भाजपकडून पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला। पक्षाचं नुकसान टाळण्यासाठी निर्णय। मनसे नेते राजू पाटलांची स्पष्टोक्ती। राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख, त्यांच्या मतावर मला बोलायचं नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर काही निर्णयावर पक्षप्रमुखांनी बोलणं योग्य असतं। बाळा नांदगावकर यांची भूमिका। मुंबईमध्ये मीट ग्राइंडर मशीनमध्ये सोन्याची तस्करी, डीआरआयची कारवाई। 2,89,00,000चे सोने जप्त। सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी असा ब्लॉक। ओशिवरा परिसरात गोळीबार केल्याप्रकरणी अभिनेता कमाल आर खान ताब्यात। कमाल आर खानने स्वतःच्या परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर।